श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 124। येशू वारंवार माझा पिता म्हणावयाचा तो श्रीमन नारायणच, तुमचा समोरचा श्रीपाद श्रीवल्लभ। आज 23 फेब्रुवारी 2026, गाडगे महाराज जयंती म्हणजे पूर्वजन्मातील तिरुमलदास श्रीपादांचे कृपांकित प्रमुख सेवक। पहाटे एका खूप मोठ्या हॉलमध्ये मी खुर्चीवर बसलेलो। मी पांढरा शर्ट पायजमा घातलेला 4-5 ठणठणीत वयोवृद्ध जोडपे माझ्याजवळ येतात। त्यांच्याबरोबर एक 2.5-3 वर्षांचा सडपातळ उभा चेहरा अतिशय गोरा फॉरेनर मुलगा, श्रीपादांच्या भाषेत श्वेतवर्णीय। माझ्या समोर येऊन तो मुलगा गुडघ्यावर बसतो। बसताना मला म्हणतो की मला तुमच्या पाया पडायचे आहे, तुम्ही पाय धुवून घ्या। तो आर्त भावाने वारंवार बाबा 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 असे म्हणत असतो। मी देखील कळवळून म्हणतोय की बाबांना परत कसं आणायचं। आणि हे म्हणत असताना पुढे झुकून त्याच्या डोक्यावर हात ठेवत असताना माझी कुंडलिनी जागृत होऊन सहस्त्रधारात नाद सुरू होतो। हे सर्व सुरू असताना माझ्या उजव्या हातात 2 जुने कंगवे होते। आता या दृष्टांताचे विश्लेषण करून सांगतो। हा दृष्टांत श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील 4थ्या अध्यायाशी व येऊ घातलेल्या कल्की अवताराशी निगडित आहे। ते 4-5 वयोवृद्ध जोडपे म्हणजे सप्तर्षी। सप्तर्षी हे गृहस्थी जोडपे आहेत। जसे वसिष्ठ अरुंधती, कश्यप अदिती, अत्री अनुसया, भारद्वाज सुशीला, गौतम अहल्या, जमदग्नी रेणुका आणि विश्वामित्र हविर्भू। या सप्तर्षी मंडलात ध्रुव प्रमुख आहे। ज्येष्ठ सप्तर्षी हे त्यांच्यात आलेल्या लहानग्या ध्रुवाची काळजी घेतात, नव्हे ती त्यांना सोपविण्यात आलेली ड्युटीच आहे। ध्रुवाने पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी श्रीमन नारायणाचे तप केले। त्यातून त्याला श्रीमन नारायणाने पित्याच्या मांडीवर तर बसवलेच, पण अवकाशात सप्तर्षींमध्ये अढळ स्थान दिले। हाच ध्रुव कलियुगात ख्रिस्त प्रभू रूपाने जन्माला आला आहे। येशू वारंवार माझा पिता म्हणावयाचा तो श्रीमन नारायण म्हणजे तुमच्या समोरचा श्रीपाद श्रीवल्लभ असे श्रीपाद श्रीवल्लभांनी 25 मे 1336 साली कुरवपूरमध्ये सांगितले। यावेळी श्रीपादांच्या भौतिक शरीराचे वय 16 वर्षे होते व याच दिवशी आईला दिलेल्या वचनातून मुक्त होत पिठापूर कायम स्वरूपी सोडून काशीला जाताना श्वेतवर्णीय जॉनला दर्शन देण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ काही वेळ कुरवपूरमध्ये प्रकट झाले होते, जिथे त्यांनी तमिळनाडूमधील पळणी स्वामींना सूक्ष्म रूपात कुरवपूरला बोलावून घेतले होते। कुरवपूरमध्ये पळणी स्वामी वरील घटनांचे साक्षीदार होते। तेव्हा इकडे पळणी आश्रमात शंकर भट्टास ध्यानावस्थेत यवनवेशधारी बालसन्यासी 16 वर्षांचे साईबाबा दर्शन देत होते। श्रीपाद श्रीवल्लभ 30 वर्षे भौतिक शरीरात होते, परंतु या 30 वर्षांतील त्यांच्या सर्व लीला या येऊ घातलेल्या त्यांच्या कल्की अवताराच्या पायाभरणी व नियोजनासाठी होत्या। तुमच्या मनात असलेल्या श्रीपादांच्या प्रतिमेकडे तुम्ही कल्की अवताराच्या फ्रेम मधून पहा, तुम्हाला श्रीपाद अजूनच जास्त समजतील। श्रीपाद पुढे म्हणाले की आपल्यातील उपस्थित हा श्वेत जातीचा पुढच्या जन्मी हिमालय प्रांतात वेद पंडित कुटुंबात जन्माला येणार, योगी होऊन शंबल गावी परतणार। वरील दृष्टांत व श्रीपादांचे बोल पाहता ही सर्व कल्कीच्या भारतभूमीवर लौकिक रूपात आगमनाची लक्षणं आहेत। कारण हा श्वेत जातीचा योगी होऊन शंबल प्रांतात परतणार। शंबल मध्ये सध्या कोण आहे तर तो बालकल्की, म्हणजे शंबल मध्ये कल्कीकडे जाण्यापूर्वी श्वेत जातीय हा योगी होणार आहे, जी योग दीक्षा बाबांनी आज पहाटे त्या बाल येशूला दिली आहे। तसेच पृथ्वीची परमात्म्याच्या वतीने अवकाशातून मॅनेजमेंट पाहणारे 7 ऋषी म्हणजे सप्तर्षी देखील आता लौकिक रूपात पृथ्वीवर अवतरले आहेत। कल्कीच्या लौकिक रूपात भारतातील आगमनाच्या पूर्वी सप्तर्षी संपूर्ण तयारी करून ठेवतील। कुंभमेळ्याची तयारी देखील 2-3 वर्षे आधीच सुरू होते आणि हा तर कल्कीच्या रूपात युग बदलाचा श्रीपादांचा कुंभमेळा आहे।
त्यामुळे तयारी देखील तशीच सर्वोच्च पातळीवर असेल ना? हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.